बाळानो बाळानो संत तुकाराम महाराजांचं घर हेच का? कुणी घरात दिसत नाही. म्हणजे काशीबाई आणि महादेव. बरं बरं. महाद्या, तुमचे वडील तुकोबाराय कुठे गेले? आणि मातोश्री? पंत आणि अंबेची सेवक जोडवरून आणणार तुकोबारायला भेटायचं. तेव्हा कशा पाहिजे? आता काय केलं नुसतं तुमचं आमच्या वेळेला? बघा, साधा सरळ माणूस आहे, कायम तोंडात त्या पांडुरंगाचं नाव. पांडुरंग कसला काळ्या म्हणा, कायम तोंडात त्या काळ्याचं नाव असतंय बघा. त्याचं नाव घेताना देवाला विसरून जाता माझं नाव. काय केलं असेल तर नाही. हो, त्यांनी काहीही केलेलं नाहीये. उलट महाराजांनी त्याच्यासाठी नजराणा पाठवला. महाराजांनी? शिवाजी राजे आपल्या राजांनी पाठवलंय? हो. हे जड जवाही, दागदागिने, वस्त्रे आधी शिवाजी राजाने तुमच्यासाठी पाठवले. ही कापडं, ही दागिनं, ह्या मोत्यांच्या माळा आमच्यासाठी? हो, तुमच्यासाठी. हो, स्वीकार करावा. काशीमध्ये बघा राजांनी काय पाठवलंय. राहू दे. काशी, जा बाबांना वरतून घेऊन ये. प्रतीक्षा करतो तुकोबारायांची. कसलं भारी आहे. कशी ग नक्षत्रवाणी दिसतात माझी पोरं. नजर लागत आहे त्यांची. पांडुरंग आम्ही पंत शिवाजी महाराजांकडून आलो. नजराणा पाठवल्या तुमच्यासाठी. पाहुणे आले तरी गेली कुठे? आवले आवले ए आवले आवले ए आवले आवले तू ओळखलं नाही सा? काय बघतायसा? ही कापडं, हे दागिनं समजा राजांनी दिलंय. कुणाला नाही, पण राजाला कदर हाय बघा. कुठनं माणसं पाठवली ते बी हे समजून घेऊन. हा खरा जनतेची दुःख जाणारा राजा हाय बघा. शिवबा हायच जाणता राजा, पण त्यानं दिला म्हणून आपण द्यायचं. काढा बरं ते दागिने, विष आहे परक्याचं धन. थांबा, याच काढते. काशी माझा काय बघतायसा? काढा ते समजाने टाकायचं. भिकाराने द्यावं, राजाने द्यावं आणि भिकाराने ना करावं. काय म्हणावं या कर्ताला? झालं का तुमच्या मनाचं समाधान होतं?
आता कशी दिसताय बघा, छान. लंकेची पार्वती जणू. दैव देता आणि कर्म देता तर हे असं. माझं नशीब फुटका झालं ना पण माझ्या पोराच्या बी नशिबात नाही. पांडुरंग, पांडुरंग, काय बघतायसा? चला तुम्ही. पांडुरंग. रागावली माझ्यावर. प्रपंच म्हटल्यावर हे असं चालायचंच. बाबांनो, उचला बरे आणि घेऊन जा राजाकडे. महाराजांनी प्रेमाने पाठवलेल्या नजराला अवेरून तुम्ही राजाचं मन दुखवता आणि त्याचा अपमान करत आहे असं नाही का वाटत तुम्हाला? अपमान? पांडुरंग, पांडुरंग, मनातही आणू नका असं. आम्ही गाव खेड्यात राहणारी गरीब माणसं, धुळीने माखलेल्या या हाडा माशांच्या शरीरावर हे दागिने, हे कपडे शोभा देतील का? तरीही पुनर्विचार करावा. ज्या गोष्टीचा मोहच नाही त्याचा पुनर्विचार कसे? पांडुरंग, पांडुरंग. पिठलं भाकरी खाणाऱ्या आणि पांडुरंगाच्या नामस्मरणात राहणाऱ्या आम्हाला हे दागिने, ह्या मोत्यांच्या माळा, ही भरजरी वस्त्रे आणि धनसंपत्तीचा मोह नाही. ऐहिक सुखापेक्षा आत्मिक समाधान महत्वाचं. धनलोभ न ठेवता परमेश्वरावर निष्ठा ठेवून नरदेहांचे कल्याण करण्यासाठी नामाचा जप करणे महत्वाचे. त्यासाठी ऐहिक सुखाचा त्याग करणं जमलं पाहिजे. पांडुरंग. आणि बरकावंत, मुंगी आणि राव आम्हा सारखाची जीव. गेला मोह आणि आशा, कळी काळाचा हा फासा. सोने आणि माती आम्हा समानही चित्ती. तुका म्हणे आले खरा वैकुंठ सावळे. पांडुरंग, पांडुरंग. आणि राजांना म्हणावं, आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुमचे येर वित्त धन ते मज मृत्तिके समान. कंठी मिळवा तुळशी व्रत करा एकादशी. म्हणता हरीचे दास तुका म्हणे मजही आस. पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग. राजे, आम्ही आदर्शाला उभे राहून आपलं म्हणणं आहे. आपण आमच्या डोळ्यात अंजन घातले. धन्य झाला हा शिवबाज. तुमच्या पायीचे दास झाले. पांडुरंग. आणि अंतरीचा दिवा प्रज्वलित झाला. नरदेह म्हणून जन्माला आल्यानंतर खरं जीवन म्हणजे काय याचं आज आम्हाला आत्मज्ञानही झालं आणि आत्मभानही झालं. आता राज्य हा राजवाडा, ऐश्वर आणि भौतिक सुखे याचा ना लोक. आता फक्त विरक्ती, वैराग. पण आपण परत जा आणि आई साहेबांना सांगा, आता आम्ही काय माघारी परतून येतो. महाराज, मग राज्याची काय वाढत चाललेलं स्वराज्य कोणी सांभाळावं? आपण आहात. दरबारात मावळे रुपये अनेक हिरे आहेत, सांभाळतील. तुम्ही परत जा. आता आम्ही पांडुरंगाचं नामस्मरण करत अखंड वैराग्याची वाट उचलू. नाही राजे, आताच कुठे यवनी जुलमाला प्रतिकार सुरू झाला आहे. शिवबामुळे स्वराज्य रूपी सोनेरी पहाट होत आहे असं तमाम जनतेला वाटतं आहे. आणि अशा वेळी आपण वैराग्याची कास करावी हा विचारही मनात आणू नका. राजे, जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते तेव्हा तेव्हा एक युगपुरुष जन्माला येतो. याच कामासाठी आपला जन्म झालेला असेल. नव्हे आहे प्रवचन देणे, उपदेश करणे हे कुळधर्माप्रमाणे आमचे कार्य. आम्ही ते करतच आहोत. दीन दुबळ्यांवरील अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आणि माता भगिनींच्या अभुरक्षणासाठी उचललेली तलवार आपण म्यान करू नये. राजे, शेतकरी, कष्टकरी यांच्या कल्याणासाठी आणि भजन, कीर्तन, शाहिरी अशा लोककलांना उत्तेजन देण्यासाठी आपण असा आदर्श राज्यकारभार करावा की पुढे युगानुयुगी येणाऱ्या राज्यकर्त्यांसाठी तो आदर्श मार्गदर्शक ठरावा. आमचा आशीर्वाद आहेच, परंतु संत रामदासांच्या मार्गदर्शनाखाली
राजधर्माचे पालन करून धर्माची पताका सदैव आकाशी फडकत ठेवावा. तुमच्या वाटेकडे जनता जनार्दन डोळे लावून बसली आहे. जा राजे, यशवंत व्हा, कीर्तिवंत व्हा. महाराज, भावना अतिरेकाच्या भरात आम्ही आमचं मूळ कर्तव्य आणि राजधर्म विसरलो होतो. महाराज, आपण आमच्या डोळ्यात अंजली नाही. आम्हाला आमच्या मूळ कर्तव्याची आणि राजधर्माची ओळख करून येतो. परंतु महाराज, जाताना मनास एक शल्य वाटत आहे. आपल्या भजन आणि कीर्तनाची आस आमच्या मनाला लागली याच. पांडुरंग पांडुरंग, त्या विठुरायाच्या आशीर्वादाने भजन आणि कीर्तनाचा योगही लवकरच येईल. पांडुरंग 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 पांडुरंग. नेणारच. चालत आलेली लक्ष्मी ना करणारा हा मुलगाच आहे ना इथं बसलेला. आता बसेल त्या काळाचं नाव घेत जण मेला लक्ष्मी असते. क्या हुआ बदतमीज? खबर लाया हूँ. क्या? बताओ, जल्दी बताओ. बताऊंगा. इतनी भी क्या जल्दी है? अरे जल्दी ही है. क्यों? उसे पकड़ूंगा और सीधे बादशाह के खिदमत में पेश कर दूंगा. तो क्या होगा? तो बादशाह खुश होंगे, आप पर तारीफ करेंगे, आपकी मान सम्मान बढ़ेगा, आपका शान बढ़ेगी. आपकी बादशाह के दरबार में पहली कतार में जगह मिलेगी. आपको ये क्या लगा रखा है? आपकी, आपके, आपको. ये सब कुछ आपको ही मिलेगा. मुझे क्या मिलेगा? इसको अभी बचना था. तुम फिक्र मत करो. हाँ. तुम तो मेरे लाडले सेवक हो ना. अगर खबर सच निकली हाँ. तो तुम्हें इतना इनाम दूंगा कि तुम सोच भी नहीं सकते. आपकी मेहरबानी हुजूर. आप खबर बताओ. खबर अरे तुम शिवा की खबर लाए थे ना? खबर हाँ खबर हाँ हुजूर. शिवाजी राजा राजा ये राजा क्या लगा रखा है? और वो तुम्हारे राजा कब से हुए? हाँ, शिवा कहो शिवा. सटाल. याद है ना हुजूर? अब तक वो थप्पड़ की आवाज की गूंज मेरे कानों में गूंज रही है और कानों को याद दिला रही है. सटाल. हाँ ठीक है. खबर बताओ. हाँ, खबर. शिवाजी राजे संत तुकाराम के कीर्तन सुनने आ रहे हैं. तो पूरी सेना लेकर जाऊंगा और उसे ना मैं तो उसे ऐसी गर्दन उसकी ऐसी मोड़ आप दूंगा. ही ना. और वो कीर्तन सुनने आ रहे हैं, लड़ाई करने नहीं. तो क्या हुआ? चुनौना सैनिक लेके जाएंगे, पर कहाँ आ रहा है? क्या कर रहे हो बदतमीज? हुजूर, कान में बता रहा हूँ.
देव गाँव में आ रहे हैं। कर आज रात पर हुजूर किसी को बताना नहीं, नहीं तो ये बात पूरे गांव में फैल जाएगी। बदतमीज। इसका की बात हुजूर। खबर पक्की है? लगी सर। कर रहे हो? लगी सर। खबर निकली तो जो करना है वो करो। क्या करोगे? क्या करूंगा? हाँ। सैनिकों, कहाँ मर गए सैनिक? तुम बोल रहे हो खबर सच है। हाँ। अगर खबर गलत निकली तो जबान काट लूंगा तेरी। हुजूर, अपने आप को क्यों सजा दे रहे हो? मैंने बोला तेरी जबान काटूंगा। इसका की माफ हुजूर। हाँ, मर गए सैनिक। सैनिकों, तैयार हो जाओ, सिवा को पकड़ने जाना है। चिल्लाओ चिल्लाओ और जोर से चिल्लाओ, पूरे गांव को बताओ बदतमीज। यही कहना चाहते थे ना आप हुजूर। चलो 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 चलो। राजाने राजधर्माप्रमाणे आणि प्रत्येकाने आपल्या कुळधर्माप्रमाणे आचरण करावं, म्हणजे या देहातच ईश्वर भेट घडवणार. राजाने राजधर्माप्रमाणे आणि प्रत्येकाने आपल्या कुळधर्माप्रमाणेच आचरण करावं, म्हणजे या देहातच ईश्वर भेट घडवणारे. ईश्वर प्राप्तीचा अत्यंत सोपा मार्ग म्हणजे देवाचे नाव घेणे, अर्थात नामसंकीर्तन. यामुळे जन्मजन्मांतराची पापे नष्ट होतात. राम, कृष्ण, हरी, विठ्ठल, केशव या नावाचा मंत्र सर्व काळ जपावा. यामुळे आपल्याला धनलोभ आणि आपलं धनसंपत्ती वाढते. बोला विठ्ठल विठ्ठल नामसंकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीची. नामसंकीर्तन साधन पैसोपे, Thank you.
यवनाचा किल्लेदार सैन्य घेऊन आपला पकडण्यासाठी इकडे येत आहे. निघाव आपण. शिवबा पांडुरंगाच्या मंदिरात आला आहे. कीर्तन रंगी रंगला आहे. आता संकोच वाढवला. 66 दिवसांचा जरी उपवास कीर्तनाचे टाळू नये. विठ्ठल 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 प्रवीण गुरुची सैन्य आले. निघाव आपण. पांडुरंगा तुझी लीला आघात आहे असे आम्ही म्हणतो. तुझ्या नामस्मरणात दर्द असताना तुझ्या भक्तगणांवर असा बाका प्रसंग केला. भक्तांच्या प्राणांशी आले असता कटेवर हात ठेवून विठेवर स्वस्त कसा उभा राहू शकतोस. तू जरी पाठ सोडलीस तरी आम्ही तुझी पाठ सोडणार नाही आणि हा नामाचा गजरही थांबणार नाही. विठ्ठल विठ्ठल अब आया सिवा मेरी चंगुल में। अब देखता हूँ कौन से बचाता है। सिवा मेरे हाथ से तू नहीं बच सकता। सैनिकों पकड़ो सिवा को। पांडुरंगा आता तूच निभावून दे रे. आता जीवावर बेतले तरी तुझ्या नामाचा जयघोष थांबणार नाही. तुटो हे मस्तक सुटो हे शरीर परी नामाचा गजर सोडू नये. विठ्ठल विठ्ठल ये मंदिर में साधन किया कैसे गए?
कहाँ बसे सब के सब सैनिकों, पकड़ो शिवा को। तू ये जो पकड़ा शिवा को, तू ये जो पकड़ा शिवा को, तू ये जो पकड़ा शिवा को। बदतमीज, निकलो। ये शिवा, ये भी शिवा, ये भी शिवा, ये भी शिवा, वो भी शिवा, वो भी शिवा और ये भी शिवा। और कभी क्या कर रहे हो? असली शिवा कौन है? वो देखो शिवा, ये देखो शिवा। क्या ढूंढ रहे हो? असली शिवा कब से निकल गए? बदतमीज तो तुम क्या कर रहे थे? चलो, चलो जल्दी। महाराज, पांडुरंगाने लीला दाखवली. महाराज, पांडुरंगाने लीला दाखवली. उठा राजे. नामस्मरणामध्ये किती सामर्थ्य आहे याचा प्रत्येक तुम्हाला आता आला आहे. महाराज, तुमच्या भक्तीची शक्ती आणि पांडुरंगाची लीला आज प्रत्यक्ष अनुभवली. भजन, कीर्तन आणि नामस्मरणाचे सामर्थ्य आज प्रत्यक्ष अनुभवास आले. भजन, कीर्तन आणि इतर लोककलांना लोकाश्रय आहेच, परंतु कायमचा राजाश्रय मिळवून देऊ, जेणेकरून तुम्ही राज्य करतो हा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवू आणि ही लोककला जगताच्या अंतापर्यंत टिकून राहील. पांडुरंग, शिवबा, साक्षात पांडुरंगाचाच तुला आशीर्वाद आहे. पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोला पुंडलिक वरदे हर.